नंदुरबार आणि आदर्श आश्रम स्कूल, 2 स्कूल्स दिसतात आहेत. ठीक आहे. माझा आवाज क्लिअरली येतोय मुलांनो? हँड रेज करा. आदर्श आश्रम स्कूल वाल्यांना माझा आवाज नाही येते? ठीक आहे. ओके. मुलांनो, जेव्हा मी तुम्हाला म्हणते ना हँड रेज करा, म्हणजे तुम्हाला तुमचा ऍक्च्युअल मध्ये हात वरती करायचा आहे. कारण तुम्ही खूप सगळेजण आहात ना, मग मला तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स हवा असेल तर असाच मी तुमचा रिस्पॉन्स घेऊ शकते. ओके. आदर्श स्कूल हँड रेज करा. गर्ल्स बॉईज दोघं पण हँड रेज करा. हा, ठीक आहे. म्हणजे माझा आवाज येतोय व्यवस्थित. ठीक आहे, गुड. पण जेवढं मला दिसतंय आदर्श स्कूल मधल्या मुलांकडे मला बुक्स नाही दिसत आहे. तुम्ही बुक्स नाही घेऊन बसलाय बरोबर? जर तुम्ही बुक्स घेतले नसतील, बुक्स घेतलेत बरोबर घेतलेत, ओके ग्रेट. ठीक आहे. मला क्लिअर दिसत नाहीये ना, कॅमेरा एवढा क्लिअर नाहीये. ठीक आहे, गुड. सगळ्यांकडे टेक्स्टबुक हवं, नोटबुक हवी आणि लिहिण्याचं मटेरियल हवं. चला, तर लास्ट क्लासमध्ये आपण कोणता चॅप्टर स्टार्ट केलेला? ग्रॅव्हिटेशन चॅप्टर लास्ट क्लासमध्ये आपण चालू केलेला आणि मी तुम्हाला एक होमवर्क सुद्धा दिलेला. तर मला कोण सांगेल आन्सर, कोण सांगेल त्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर जो होमवर्कला मी दिलेला? एक जण कोणीतरी डिव्हाइसच्या जवळ येऊन स्वतःला अनम्यूट करून वाचू शकता आन्सर. चुकलं तरी काय हरकत नाहीये, पण आय नो की ते चुकीचं नसेलच, पण तरी पण एक जण क्विकली, आपल्याजवळ वेळ कमी असतो ऑनलाईन क्लासमध्ये, तर एक जण येऊन पटकन आन्सर वाचा समोर. व्हॉट विल हॅपन इफ ग्रॅव्हिटी विल व्हॅनिश? तो प्रश्न होता. गुरुत्वाकर्षण बल नाहीस झालं तर काय घडेल? अच्छा, कोणी कोणी ह्याचं आन्सर लिहिले हँड रेज करा. ह्या होमवर्कच्या क्वेश्चनचा आन्सर कोणी कोणी लिहिले हात वर करा. अरे, तुम्ही केलं असेल तर हात वर करा, एकमेकांकडे नका बघू. कोणीच नाही लिहिलं. वंडरफुल. अरे, मग काही यूज नाहीये मी होमवर्क देते त्याचा आणि शिकवते त्याचा, पण नुसतं ऐकून काय होणार नाही. जोपर्यंत आपण स्वतः ते वाचत नाही, सेल्फ स्टडी करत नाही, तोपर्यंत ते परमनंटली डोक्यात कसं बसणार? अच्छा, ठीक आहे. मी तुमचे जे टीचर्स आहेत ना त्यांच्याशी बोलणार आहे आता मग, की तुमच्या स्कूलच्या कुणी मुलांनी होमवर्क नाही केला म्हणून. बोलू का? की फक्त फर्स्ट टाइम आहे तर आता सोडू आणि नेक्स्ट टाइम तुम्ही कराल? अच्छा, ज्या जे म्हणतात मी टीचरशी बोलू ते हँड रेज करा. बोलू टीचरशी? अच्छा, मग नेक्स्ट टाइम आम्ही पक्का होमवर्क करू असं म्हणतात जे मला प्रॉमिस करतात त्यांनी हँड रेज करा. हा सर, हा. Ma'am, can I say answer? Yes, beta, please say. Life is impossible without gravitation. Then continue. How it is impossible without gravitation? See, gravitation holds us. Gravitation holds us on Earth. Right. That's okay. Do you want to add some more points? No? Okay, no problem. What is your name, beta? Krishna? Yes. Okay, good. At least you came in front of the camera and said the answer. Very good. Okay, you can go and sit. मुलांनो, ऐका. ह्या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः सांगणार आहे तुम्हाला. मे बी आपला उद्या पण एक क्लास आहे, तर आजचा एक दिवस देते. ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचंय होमवर्क साठी. हा, अँड प्लीज आय रिक्वेस्ट यू
वेळेवर होमवर्क करा रे, नाहीतर आपले हे सगळे क्लासेस वगैरे आपण घेतोय त्याचा काही यूज नाहीये. आणि आता हे 10th वर्ष आहे, तुम्हाला स्वतःला माहिती किती महत्वाचं वर्ष आहे. तर ज्या गोष्टी आहेत त्या असं कॅज्युअली नका घेऊ, सिरियसली घ्या, सिन्सिअरली अभ्यास करा. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन दिलेला होमवर्कला. आणखी मी काय सांगितलेलं होमवर्कला करायला? एवढंच दिलेलं होमवर्क, अजून काय सांगितलेलं? चला ठीक आहे, मला जेवढं आठवते मी एवढाच होमवर्क दिलेला तुम्हाला. आणि बाकीचं तर रीड करायला सांगितलेलं तुम्हाला. ते गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तो लिहून काढायला सांगितलेला आणि तो बायहार्ट करायला सांगितलेला. कॅन एनी वन ऑफ यू टेल मी द स्टेटमेंट ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? जस्ट स्टेटमेंट, लाईन. एनीवन? ओके, उद्या ट्राय करा सांगायला. आज आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट पार्ट करणार आहे. मी सिक्वेन्स थोडासा चेंज केलेला, पण एक पार्ट आपला जो राहिलेला आहे आज आपण तो करणार आहे. चला तुमचं टेक्स्टबुक ओपन करून बघा पुढे. Madam, I got that statement. Got the statement, but have you by hearted it? Yes. Yes. Okay, tell. Every object in the universe attacks every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects, and it's inversely proportional to the square of the distance between them. Very good. Very, very good. Again, Krishna is there? No, Devansh. Devansh. Okay, Devansh. Good, good, beta. Good. Thank you, ma'am. ऍक्च्युली ना तुम्ही मुलांनो ते कॅमेराच्या समोर मला नीट दिसत नाही ना, त्याच्यामुळे मला ओळखायला थोडस प्रॉब्लेम होते, बट इट्स ओके, म्हणून मी नाव विचारलं. ठीक आहे, चला मी दोघांची नावं लक्षात ठेवेल, कृष्णा आणि देवांश. चला तर आता टेक्स्टबुक ओपन करा आणि टेक्स्टबुक मध्ये बघा ग्रॅव्हिटेशन काय असतं हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? त्याच्यानंतर ना हे सर्क्युलर मोशन पण काय असते हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, राईट? आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं एक्सप्लेन केलेलं होतं. आज आपण सेंट्रिपिटल फोर्स वगैरे काय असतो ते बघणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट. पण त्याच्या आधी आपण हा टॉपिक कम्प्लीट करणार आहे आज, केपलर्स लॉज. खूप महत्वाचा टॉपिक आहे. आणि केपलरचे इथे टोटल जे आहेत ते हे बघा टोटल 3 नियम आहेत. एक्झाम मध्ये जर विचारलं तर तुम्हाला इथून ते इथे इक्वेशन नंबर 1 लिहिले ना, हे 1 पर्यंत इथे तिथपर्यंत पाठ करायचंय ना, आज इट इज जसंच्या तसं लिहायचंय आणि आकृती पण काढायची. आणि पण सोपे आहेत हे केपलरचे लॉज. 3 लॉज आहेत, 3 नियम आहेत आणि मग 3 मार्काला विचारू शकतात एक्झाम मध्ये. ठीक आहे, सो एक एक लॉ आपण बघूयात, वाचूयात, त्याचा मिनिंग समजूयात आणि मी डायग्राम ड्रॉ करून पण तुम्हाला एक्सप्लेन करेन. बघा पहिला लॉ तर एकदम सिंपल आहे. कशाबद्दल आहे ते केपलरचे नियम? केपलर जो सायंटिस्ट होता ना, त्याला स्पेस मध्ये म्हणजे आपल्या अंतरिक्षामध्ये ग्रह कसे फिरतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. मग त्यांनी ना ग्रहांची गती अभ्यासली. ही ऑब्झर्व्ड द मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन. आणि त्याच्यानंतर ना मग ते मोशन कसं आहे त्या ग्रहांचं, व्हॉट काइंड ऑफ मोशन दे हॅव, त्याच्यावरून मग त्याने 3 लॉज बनवलेले आहेत ते एक्सप्लेन करण्यासाठी. सो चला पहिला लॉ आता टेक्स्टबुक मध्ये बघा, मी वाचतेच आहे पण तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पण बघा. आणि जसं जसं मी बोलते तसं तसं तुम्ही पेन्सिलने टेक्स्टबुक मध्ये मार्किंग पण करू शकता, ज्या ज्या गोष्टी मी इम्पॉर्टंट आहे असं सांगते त्या. बघा आता पहिला नियम, केपलर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज an ellipse which with the sun at one of the foci. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. One of the foci means what? Now what is ellipse?
आता त्याचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करते. स्क्रीन शेअर मी चेंज करते. अर्थ समजून घ्याल आणि शब्द लक्षात ठेवाल, आपोआप उत्तर पाठ होईल. माझा व्हाईट फळा दिसतोय सगळ्यांना? कोणीतरी ना, तुमच्या जर तिथे बॅकग्राऊंड मध्ये आवाज नसेल आणि प्लीज तुम्ही जरा शांत बसणार असाल ना, तर एक कोणतं तरी स्कूल तुम्ही माईक अनम्यूटच ठेवा, म्हणजे तुम्ही मला उत्तर बोललेलं ना ऐकायला येईल. कारण ज्यावेळी मी फळा वगैरे शेअर करते ना, तुम्ही लोक मला खूप छोटे छोटे दिसता किंवा दिसतच नाही, त्याच्यामुळे मग तुम्ही हात जरी वर केला तरी ते पण नाही मला दिसत. बरं थांबा 1 मिनिट. हा, माझा व्हाईट बोर्ड दिसत होता, हँड रेस करा. ओके ग्रेट, ठीक आहे. परत एकदा मी शेअर करते. ठीक आहे, आता दिसत असेल परत. आता ना, व्हॉट इज इलिप्स आणि ऑर्बिट म्हणजे काय असतं? ऑर्बिट आपण कशाला म्हणतो हे तुम्हाला ना लहान वर्गामध्ये होतं, पण तुम्हाला असेल माहिती लक्षात असेल नसेल तर मी परत एकदा सांगते. तर काय सांगितलंय, समजा हा आपला सूर्य आहे आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की सूर्याच्या भोवती असे ग्रह फिरत असतात, राईट? तर पहिला नियम हा सांगतो की ज्या रस्त्यावरून ग्रह फिरतोय त्या रस्त्याला ऍक्च्युली आपण काय म्हणतो? ऑर्बिट म्हणतो. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलंय की हा जो ऑर्बिट आहे तो असं जो परफेक्ट आपलं नॉर्मल सर्कल असतं ना, परफेक्ट वर्तुळ नाहीये ते काय आहे? लंब वर्तुळ आहे, असं अंड्यासारखं. 1 मिनिट. मग ते जे लंब वर्तुळ आहे त्यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो इलिप्स. आणि नॉर्मल जे वर्तुळ असतं त्याला कसं एक केंद्र असतं, तर ह्या इलिप्सला 2 केंद्रक असतात. पण त्या 2 केंद्रकांना आपण नॉर्मली ह्याला म्हणतो सेंटर ऑफ द सर्कल, राईट? तर इथे जी 2 केंद्रक त्याला इथे आपण केंद्रक नाही म्हणत. आता नीट बघा मी काय करते. तर त्याला आपण म्हणतो, एक असेल तर फोकस, आणि त्याचा प्युरल फॉर्म म्हणजे त्याचं अनेक वचन आपण त्याला म्हणतो फोकाय. वन ऑफ द फोकाय म्हणजे 2 फोकस पैकी एक, म्हणून फोकाय पैकी एक. ठीक आहे. तर एक केंद्रक इकडे असतं. माझ्या लॅपटॉप थोडा ना फ्लिकर करतोय म्हणून ते थोडस लिहायला प्रॉब्लेम होते, बट इट्स ओके. तुम्ही समजेल तुम्हाला. इथे एक केंद्रक असतं आणि इथे एक केंद्रक असतं, अशी 2 केंद्रक असतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये फोकस म्हणतो. आणि त्याच्यापैकी एका केंद्रकाला सूर्य असतो, एका साईडला सूर्य असतो, मध्येच नसतो सूर्य, एका कुठल्या तरी फोकस वरती तो सूर्य असतो, इथे समजा. ठीक आहे. तर मग आता परत एकदा नियम बघा, पुस्तकामध्ये मी वाचते, तुमचं पुस्तक तुम्ही बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे प्लॅनेट ज्या रस्त्यावर फिरतोय ते ऑर्बिट इलिप्स आहे, सर्क्युलर नाहीये, ते इलिप्टिकल आहे. आणि त्या इलिप्सच्या एका केंद्रकावरती सूर्य असतो, म्हणजे एका फोकस वरती सूर्य असतो. इझी. एवढंच लिहायचंय पहिल्या लॉ मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पुढे खाली एक्सप्लेनेशन दिले पुस्तकामध्ये ते तुमच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंग साठी, ते तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर ना, आता केपलर्सचा सेकंड लॉ बघा. लुक ऍट द सेकंड लॉ. टेक्स्टबुक मधून केपलरचा सेकंड लॉ बघा, मी वाचते. सेकंड लॉ पण इझी आहे. काय आहे सेकंड लॉ? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट and the sun, the line joining the planet and the sun
प्लॅनेटला म्हणजे ग्रहाला आणि सनला जॉईन करणारी जी लाईन असते, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता ह्याचा अर्थ काय आहे ते आधी समजून घ्या. बघा, काय सांगितलेलं, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता समजा जो प्लॅनेट आहे तो इकडे आहे. प्लॅनेट म्हणजे ग्रह इकडे, सन तर ऑलरेडी आपल्या इथे आहे. प्लॅनेटची पोझिशन चेंज होत राहणार आहे कारण तो फिरतोय. समजा पहिल्या पोझिशन मध्ये इथे आहे, सेकंड पोझिशन मध्ये तो इथे आणि थर्ड पोझिशन मध्ये तो इथे आहे. मग ह्या ज्या दोन बॉर्डर आहेत प्लॅनेटच्या, त्याच्यापासून आपण सनच्या पर्यंत, सनच्या केंद्रकापर्यंत अशी लाईन काढली. तर हा जो मधला एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, समजा आपण ह्याला नाव देऊया A1. त्याच्यानंतर सेकंड पोझिशन, प्लॅनेट आता फिरून इथे आला, तर इथून आता आपण लाईन काढली अशी. हा जो एरिया आहे आता A2 आणि थर्ड पोझिशन मध्ये हा वाला पण घ्या, तर इथून आपण अशी लाईन काढली आणि हा एरिया घेतला A3. म्हणजे हे तिन्ही पण एरियाज इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया स्वीप करतो तो. म्हणजे काय, आपण युनिफॉर्म मोशन बघितले, राईट. इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि युनिफॉर्म मोशन मेंटेन करण्यासाठी कुठल्या पण ऑब्जेक्टला सेम वेलॉसिटी किंवा स्पीडने जावं लागेल, सेम स्पीडने जावं लागेल, राईट. सपोज आता आपली जी अर्थ आहे तिला कन्सिडर करा. अर्थला सूर्याभोवती पूर्ण एक राउंड कंप्लीट करायला किती वेळ लागतो? How much time Earth takes to complete one round around the sun? कोणते तरी एक स्कूल अनम्यूट करून सांगू शकतो क्विकली? इझी क्वेश्चन. हे तर तुम्ही दुसरी तिसरीला शिकलाय. अर्थला सनच्या भोवती एक कंप्लीट राउंड करायला किती वेळ लागतो? चिल्ड्रन, क्विक जल्दी. 365 days. 365 days, 1 year, right? So now tell me, असं झालंय का एका वर्षी 365 डेज लागले, नंतर 364 लागले, परत 363 लागले, असं झालंय कधी? टायमिंग मध्ये चेंज झालंय? नाही झालं, राईट. त्याचा अर्थ पृथ्वी प्रत्येक वर्षी तेवढंच अंतर कापते. इट इज ट्रॅव्हलिंग विथ युनिफॉर्म, इट इज ट्रॅव्हलिंग इन युनिफॉर्म मोशन, राईट. पृथ्वीच काय, सगळेच प्लॅनेट्स युनिफॉर्म मोशन मध्ये, त्याच्यामुळे त्यांची जी स्पीड आहे ती फिरण्याची ती कॉन्स्टंट आहे. कधी ती फास्ट जातात, कधी स्लो जातात, असं होत नाही, राईट. आणि चुकून असं कधी तर झालं तर ते अननॅचरल मानलं जातं, करेक्ट आहे. तर मग युनिफॉर्म मोशन मध्ये आपला स्पीड कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ना इथे पण मग इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याच्या ऐवजी ह्या लॉने काय सांगितलंय, इक्वल डिस्टन्स घेण्यापेक्षा त्यांनी इक्वल एरिया घेतलाय. म्हणून सेंटेन्स मध्ये काय दिलंय, इट सिप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, राईट. इट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आय होप आता तुम्हाला ह्याचा मीनिंग समजला. तर
आपण जर ह्याला A1 A2 म्हटलेले, ह्याचा अर्थ A1 A2 आणि A3 हे सेम असतील, हे तिन्ही एरिया सेम आहेत, असं हा सेकंड लॉ सांगतो केपलरचा. ठीक आहे, आता मी स्क्रीन काढते बिकॉज मला तुम्हा सगळ्यांना बघायचंय. अच्छा, आता ज्यांना ज्यांना समजले हे दोन्ही पण नियम, त्यांनी जरा हात वर करा. ठीक आहे, इझी. हे पाठ करायचे, छान लिहून काढायचे नोटबुक मध्ये, गुड हँडरायटिंग मध्ये, आणि ह्याला पाठ पण करायचं. ओके, चला आता आपण तिसरा नियम बघूयात. तिसरा नियम पण इझी आहे, फक्त त्याचा अर्थ आधी समजून घ्या. द स्क्वेअर ऑफ इट्स period of revolution, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. ह्याच्यामध्ये दोनच वर्ड महत्वाचे ज्याचा अर्थ समजायचा गरजेचा आहे. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे आणि मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट आहे, आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर आहे आणि मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेटचा क्यूब आहे. आता ह्याचा मिनिंग काय आहे ते समजून घेऊयात आपण. ठीक आहे, बघा मिनिंग समजला ना, मग इझिली बाय हार्ट करू शकता तुम्ही. आणि ट्राय करा की डायरेक्ट नाही बाय हार्ट करायचं, रट्टा नाही मारायचा, ते लक्षात नाही राहत, मग टेम्पररी थोड्या वेळासाठी लक्षात राहतं, परत विसरून जाल. बघा आता ह्याचा अर्थ काय आहे, ह्याला मी इरेज करते. हा आपला ऑर्बिट आहे, इथे सन आहे, राईट, आणि समजा इथे प्लॅनेट आहे. तर आता हा प्लॅनेट गोल 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 फिरतोय आणि सन सेंटर वरती नाहीये, करेक्ट. तर आता एक एक टर्म आपण समजून घेऊया. पहिले तर पिरियड म्हणजे काय. पिरियड म्हणजे काय तुम्हाला आठवत असेल, 7वी मध्ये वगैरे होतं. सपोज आपल्याकडे एक पेंड्युलम आहे, पेंड्युलम म्हणजे नादकाटा. तो पेंड्युलम इकडे जातोय, परत माघारी येतोय, आणि परत इकडे जातोय, आणि परत माघारी येतोय, राईट. तर समजा हा पॉइंट ए आहे, मधला पॉइंट ओ घेऊया, आणि हा पॉइंट बी आहे. तर पिरियड म्हणजे काय, ह्या पेंड्युलमला समजा त्याने ओ पासून सुरू केलं, तर त्याला इकडे जाऊन माघारी यायला, परत बी कडे जाऊन माघारी यायला, म्हणजे पूर्ण एक राऊंड कंप्लीट करायला किती वेळ लागतोय, त्याला म्हणतात पिरियड. सेम वे आपला ग्रह इथे, समजा आपण हा स्टार्टिंग पॉइंट पकडूयात ए, तो पूर्ण एक राऊंड मारून परत माघारी यायला किती वेळ लागतोय, तर त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तर पिरियड आहे म्हणजे तो वेळ आहे, म्हणून आपण त्याला टी ने दर्शवतो. नाउ कॅन यू टेल मी व्हॉट इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ. एक राऊंड कंप्लीट करायला अर्थला, एक राऊंड कंप्लीट करायला जेवढा वेळ लागतो त्यालाच पिरियड म्हणतात, राईट. देन व्हॉट इज द पिरियड ऑफ द अर्थ टू कंप्लीट वन राऊंड अराउंड द सन. सेम क्वेश्चन विचारलाय मी मगाचाच, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलाय. कोण सांगेल लवकर, क्विकली. आणि गर्ल्स पण आन्सर्स देऊ शकतात. 1 year. 1 year, yes, of course. What is the period of the moon? I'm not. विचार करून डिस्कस करून देऊ शकता आन्सर, आय डोंट माइंड. आपला जो चंद्र आहे तो पण फिरतोय ना अर्थच्या भोवती. व्हॉट इज द पिरियड ऑफ द मून देन? It might also 1365 days.
मून मून मून. चंद्राला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी अर्थच्या राऊंड किती वेळ लागतो? आय एम गिव्हिंग यू वन क्लू. Because of that, we are able to see new moon and no moon. अरे आपल्या कॅलेंडर मध्ये महिना कसा बनला? ठीक आहे, याच्यावर विचार करा. चला, तर अर्थला 1 वर्ष लागते, हे पक्का आहे. तर मग तोच अर्थचा पिरियड असेल 1 वर्षाचा. असं प्रत्येक प्लॅनेटचा पिरियड वेगवेगळा आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, राईट? तर मग हा पिरियड म्हणजे काय तुम्हाला समजलं. आता त्यांनी सांगितलेलं मीन डिस्टन्स. आता हे मीन डिस्टन्स काय आहे? आता हा मीन डिस्टन्स आहे म्हणून आपण त्याला आर म्हणणार आहोत. ठीक आहे, तर मीन डिस्टन्स काय आहे? आता मीन डिस्टन्स म्हणजे आपलं हे जे ग्रह आहे तो असं गोल गोल सर्कल मध्ये जर फिरला असता, सनच्या अवतीभोवती असं गोल सर्कल मध्ये फिरला असता, तर आपलं जे डिस्टन्स आहे हे आर हे नेहमी फिक्स राहिलं असतं. रेडियस फिक्स असते ना सर्कलची. पण इथे बघू शकता, सिन्स ते सर्कल नाहीये, इलिप्स आहे, तर हे जास्त असेल कधी, हे कमी असेल. हे डिस्टन्स प्रत्येक वेळी चेंज होते डिपेंडिंग ऑन की प्लॅनेट त्या वेळी कुठे. तर मग आपण काय करतो, त्याचा मीन घेतो. मीन म्हणजेच काय? सरासरी घेतो, राईट? ज्यांना कोणाला माहिती नसेल मीन काय तर आठवण करून देते. समजा तुमचे 3 मेन सब्जेक्ट्स घेऊया, आणि ती 3 सब्जेक्ट्स आहेत मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश. आणि सपोज तुम्हाला त्याची जी एक्झाम होती ती 20 मार्क्सची होती, तर तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याला मॅथ्स मध्ये 18 मार्क्स मिळाले, दुसऱ्या एका सब्जेक्ट मध्ये, सायन्स मध्ये समजा 19 मिळाले, आणि इंग्लिश मध्ये समजा 17 मिळाले. तर ह्या तिघांची सरासरी म्हणजे मीन आपण कसा काढतो? आपण काय करेल, तिघांना पण ऍड करेल, राईट? 19 आणि 17. आणि टोटल किती विषय आहेत? 1 2 3 डिवायडेड बाय 3 करू, असं आपण काय करतो, मीन काढतो. सेम वे आपण ही सगळी डिस्टन्स, सपोज आपण ह्याला R1 म्हणतोय, ह्याला R2 म्हणतोय, ह्याला R3 म्हणतोय, असे खूप सारे इथे डिस्टन्सेस असतील. तर किती आहेत मला माहिती नाही, तर समजा शेवटचा नंबर मला माहिती नाहीये म्हणून आपण त्याला X मानला किंवा N मानला, म्हणून आपल्याकडे R1, R2, R3 अशी कुठपर्यंत अंतर आहेत, तर RX पर्यंत अंतर आहेत. कळते तुम्हाला? हे 1 2 3 च्या ऐवजी मी लास्टला मग काय घेते, X घेते, कारण मला माहितीच नाहीये टोटल किती आहेत. मग आपण मीन कसा काढणार इथे? मीन डिस्टन्स कसं काढणार? आर कसा काढणार? R1 प्लस R2 प्लस R3 असं आपल्याला कुठपर्यंत ऍड करत जायचे? लास्ट अंतरापर्यंत, RX पर्यंत. आणि टोटल किती डिस्टन्सेस आहेत? X आहेत. मग ह्याला आपण म्हणतो मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतर, सगळ्यांचं घेऊन एक अंतर बनवले ते. इथपर्यंत कळलं? पिरियड काय असतो ते कळलं तुम्हाला, मीन डिस्टन्स काय असतं ते कळलं. आता वाक्य वाचूया. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. द स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे? ह्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर आहे. Square of its period of revolution is directly proportional to cube. Cube म्हणजे काय माहितीये तुम्हाला? डोक्यावरती नसतं. Cube of the mean distance. Mean distance of the planet from the sun. इथपर्यंत समजलं आता? येस, मिनिंग समजला स्टेटमेंटचा काय आहे. आणि तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे, ज्यावेळी मग प्रपोर्शनॅलिटीचं साइन येतं, आपण काय करू शकतो? हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढून आपण एक इक्वल टू साइन टाकून एक कॉन्स्टंट घेऊ शकतो, आणि बाकी सगळ्या गोष्टी जशा त्या तशा लिहू शकतो. मग आता बघा, हे के आणि आर ह्याच्यामध्ये काय आहे? कुठलं रिलेशन आहे? की ते दोघं मल्टिप्लाय केलेत एकमेकांना, गुणले एकमेकांना. तर मग जो मल्टिप्लाय आर तो इकडे आल्यावरती आपण त्याला काय करू शकतो? भागू शकतो, राईट? सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. आणि हीच रिलेशन तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे. येस और नो?
ओके, सो आता होमवर्क काय आहे? सिम्पल होमवर्क आहे पहिला वाला. तुम्हाला काय करायचंय, हेच जे केपलरचे 3 नियम आहेत बघा. मी ट्राय करते हायलाइट करायला. हे एवढा पूर्ण भाग, हे केपलर्स फर्स्ट लॉ पासून हे लास्ट लाईन ही जी आहे ना, इक्वेशन नंबर 1 इथपर्यंत जसंच्या तसं आधी लिहायचंय हे छानपैकी नोटबुक मध्ये, आणि ही डायग्राम पण काढायची, आणि हा क्वेश्चन 3 मार्क्सला येऊ शकतो. ठीक आहे, ओके. आता मी स्टॉप शेअर करते, मला काही विचारायचंय तुम्हाला. ओके, ज्यांना ज्यांना फर्स्ट लॉ समजला हात वर करा, मोठा हात वर करा. रे तुम्ही मला नीट दिसत नाही अदरवाईज मुलांना, मागचे तर मग दिसतच नाही. ठीक आहे, गुड. सेकंड लॉ ज्यांना ज्यांना समजला हात वर करा. सेकंड लॉ, सेकंड केपलर्स लॉ. ओके, थर्ड लॉ, थर्ड लॉ समजला? थर्ड लॉ ज्यांना ज्यांना समजला हात वर करा. नाही समजला? परत एक्सप्लेन करू? अच्छा, जे म्हणतात ते थर्ड लॉ मी परत एकदा एक्सप्लेन करू, त्यांनी हात वर करा. ओके, बरं, ठीक आहे. परत एकदा मी एक्सप्लेन करते, परत लक्ष द्या. बघा, फिजिक्स असा विषय ना मुलांना, तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐकायचंय टीचरला. थोडस लक्ष इकडे तिकडे गेलं की मग गेलं, समजणारच नाही काय चाललंय. ठीक आहे, परत एकदा एक्सप्लेन करते, नीट लक्ष देऊन बघा. हे आपलं ऑर्बिट आहे, इथे सन आहे, राईट, आणि इथे प्लॅनेट आहे. तर सगळ्यात आहे तिथे वर्ड पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड म्हणजे तो वेळ आहे ज्याला आपण टी ने दर्शवतोय. तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे त्या प्लॅनेटला पूर्ण एक राऊंड कंप्लीट करायला जेवढा वेळ लागतो त्याला पिरियड म्हणतात. कळलं? 1 राऊंड, एक कंप्लीट राऊंड करायला जो वेळ लागतो त्याला आपण म्हणतो पिरियड. आणि नंतर त्यांनी दिलेला आहे मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे काय? सरासरी अंतर. सरासरी अंतर काय असतं? आपण बघताय तुम्ही, हे सूर्यापासूनचं जे अंतर आहे प्लॅनेटचं, हे प्रत्येक वेळी चेंज होतंय. कारण प्लॅनेट काय करतोय, फिरतोय असं गोल गोल. तर पहिले अंतर वेगळं असेल, हे अंतर वेगळं असेल, हे अंतर वेगळं असेल. तर ह्या सगळ्या अंतरांना आपण ऍड करणार, बेरीज करणार त्यांची. सगळ्या अंतरांना आपण ऍड करणार आणि मग टोटल किती अंतर आहेत त्याने आपण भागणार. म्हणून तुम्हाला ते मगाशी एक्झाम्पल दिलं. मार्क, तुमची जी टोटल मार्क्स असतात त्याची सरासरी तुम्ही कशी काढता? टोटल नंबर जेवढे पण आधी टोटल मार्क्स करता, राईट, किती मार्क्स तुम्हाला मिळाले, टोटल मार्क्स अपॉन नंबर ऑफ सब्जेक्ट्स. काढली की नाही कधी तुम्ही सब्जेक्टची सरासरी? आणि मग त्याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, 100 पैकी किती आहेत ते करायचं असेल तर तुम्ही 100 घेता, राईट? नाही नाही नाही, सॉरी, मीन आणि ह्याच्यामध्ये नाही, हे मीन काढता तुम्ही, आणि पर्सेंट काढण्यासाठी टोटल किती मार्क्स मिळालेत आणि किती पैकी मिळालेत आणि मग त्याला 100 ने करता. मीन म्हणजे काय? सरासरी. म्हणजे सरासरी इन द सेन्स की एव्हरेज, की मीन काय असेल त्याचा. मीन इन द सेन्स, आता जसं की बघा कुठल्या रेंज मध्ये मार्क्स आहेत. आता मगाशी आपण काय बघितलेलं की 20 पैकी किती मार्क्स होते? 17, 18 आणि 19. म्हणजे आपण सरासरी काय म्हणतो, सरासरी ज्यावेळी ह्याची काढणार तरी उत्तर येईल 18. तर म्हणजे असं म्हणू शकतो की 18च्या आसपास आहे जवळजवळ सगळ्या विषयामध्ये मार्क्स, त्याला म्हणतात मीन. मीन म्हणजे काय की कुठल्या किमतीच्या आसपास बाकीच्या सगळ्या किमती आहेत. आय होप आता तुम्हाला कळलं असेल. तर तसंच आता ही आपण सगळी अंतर मोजणार, ग्रहाची, प्लॅनेटची सगळी डिस्टन्सेस मोजणार
त्या सगळ्यांना आपण बेरीज करणार आणि टोटल किती वेळा आपण अंतर मोजले त्याने त्याला भागणार. मग त्याला म्हणतात मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी डिस्टन्स. तेच आता इथे घेतलेलं आहे आर. मग हे केपलरचा नियम काय सांगतो? स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि मग तुम्हाला माहितीये हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन आपण काढू शकतो. त्याच्याऐवजी बरोबरचं साइन टाकून आपण एक स्थिरांक घेऊ शकतो, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेऊ शकतो आणि ह्याला असंच ठेवणार आर क्यूबला. मग आर जो इथे के बरोबर गुणलाय तो इकडे गेल्यावरती भागणार. मग आपल्याला आन्सर मिळेल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. आणि हीच रिलेशन जी आहे ती तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. इक्वेशन नंबर 1 नाव दिलेले आहे तिला. ठीक आहे. तर आय होप आता कळलं असेल तुम्हाला. आता समजलं सगळ्यांना? हात वर करा. समजलं आता? ठीक आहे. ह्याला आजच रिवाइज करा. मग ते तुमच्या परफेक्टली परमनंट मेमरी मध्ये जाईल, लक्षात राहील, नेहमी कधी विसरणार नाही. चला आता आपण पुढच्या टॉपिक वरती जाऊयात. तर पुढचा टॉपिक काय आहे? हे सेंट्रिपिटल फोर्स वगैरे दिले ना तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, ते मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं. हा टॉपिक बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता हे काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हे आधी तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल की नक्की काय चाललंय. तर हे आय नो हे पुस्तकाचं पेज ओपन केल्यास तुम्हाला वाटलं असेल बघून, बापरे हे सगळं काय केलंय त्यांनी, हे MB स्क्वेअर काय आहे, हे आन्सर नंतर त्यांचं हे 4 पाय स्क्वेअर एम वगैरे जे आलेले ते काय आहे नक्की. ठीक आहे. तो स्टेप बाय स्टेप समजूया, एवढं काही डिफिकल्ट नाहीये. लेट अस स्टार्ट फ्रॉम बेसिक्स. तर आता तुम्ही बुक कडे नका बघू, मी तुमच्या बरोबर जे फळा शेअर करते त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि मी जे सांगते ते नीट पूर्ण कान एकदम व्यवस्थित ओपन करून ऐकायचे, तरच ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. बघा, सर्क्युलर मोशन आणि स्ट्रेट लाईन मोशन हे आधी आपण परत एकदा रिवाइज करू, कारण ते समजल्याशिवाय पुढचं समजणार नाही तुम्हाला. स्ट्रेट लाईन मोशन काय असतं? ऑब्जेक्ट एका पॉइंटला जर्नी स्टार्ट करतोय आणि स्ट्रेट जातोय, राईट? स्ट्रेट लाईन मध्ये असं जातोय तो. मग तो एका पॉइंट मधून दुसरीकडे गेल्यावरती तो काहीतरी अंतर कापतोय, डिस्टन्स कापतोय तो. अच्छा, इथे आपण अंतराला एस घेऊया, आपण फिजिक्स मध्ये एसच घेतो ना. एक सेकंड. राईट. तर हे जे डिस्टन्स आहे ते आपण एस घेतलं आणि त्याला किती टाइम लागलाय, समज टी टाइम लागलाय. किती टाइम? तर टी टाइम लागलाय असं आपण घेतो. आणि मग तुम्ही ह्याच्यावरून स्पीडचा एक फॉर्म्युला लिहिलेला, डिस्टन्स अपॉन टाइम. तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी गेल्या वर्षी शिकलेलो? पहिलं आपण शिकलेलो एक असतं डिस्टन्स, त्याला एस ने डिनोट करतो, स्केलार क्वांटिटी आहे. दुसरी असते डिस्प्लेसमेंट, त्याला पण एस नेच लिहितो, बट डोक्यावरती असा ॲरो टाकतो. वाय? इट इज हॅव्हिंग डायरेक्शन, ह्याला दिशा आहे आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. आठवतंय? आय होप तुम्ही 9वीचे शिकलेला. त्याच्यानंतर ना तुम्ही शिकलेला चाल. चाल म्हणजे स्पीड. स्पीडला आपण व्ही ने घेतलेले, हाच तो स्पीड.
आणि दुसरी होती वेलॉसिटी. वेलॉसिटीला पण व्हीने डिनोट केलेलं, पण त्याच्या डोक्यावरती बार होता. का? कारण त्याला डायरेक्शन असतं, वेक्टर क्वांटिटी येते. आता त्याच्यानंतर तुम्ही अजून एक गोष्ट शिकलेला, ते होतं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण. तर हे झालं वस्तू एका सरळ रेषेत स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर. पण ज्यावेळी वस्तू स्ट्रेट लाईन सोडून एका सर्कल मध्ये जाते, अशा सर्क्युलर पाथ मध्ये जाते ती, तर काय होतं? आता नीट बघा. ज्यावेळी वस्तू ना अशा गोलाकार रस्त्यावरून जाते, सर्क्युलर पाथ मध्ये जाते, त्यावेळी तिच्याकडे ना जी वेलॉसिटी असते, ही वाली, ही जी वेलॉसिटी असते ही ना दोन टाईपची असते. किती? 2 टाइप्सची वेलॉसिटी असते. हे जे ऍक्सेलरेशन आहे हे पण 2 टाइप्सचं असतं. तर त्या सगळ्या डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला 11-12 स्टँडर्ड मध्ये, त्या मी डिटेल मध्ये नाही सांगत, फक्त एवढं थोडक्यात सांगते. वेलॉसिटी 2 टाइपची कशी असते ती फक्त सांगते. इथे आपण काय करतो ना, वेलॉसिटी आपण कसं काढतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, अंतर मोजतो आणि ते अंतर फायनल, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं असतं, राईट? त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर वेलॉसिटीचा नॉर्मल आपला फॉर्म्युला काय आहे? वस्तू जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, हा गेल्या वर्षी शिकलेला तुम्ही 9वी मध्ये. सेम आता नीट बघा मी काय सांगते. इथे वेलॉसिटी पण आहे आणि स्पीड पण आहे. पण आता इथे जे आपलं स्पीड असणार आहे ते स्पीड कसं आहे बघा. वस्तूने समजा आता हे सेंटर आहे ओ मानूया आणि वस्तू इथे ए ला आहे, हिने फिरायला चालू केलं, तर हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, त्याची त्रिज्या आहे वर्तुळाची, सर्कलची रेडियस आहे. समजा ए पासून ती बी पर्यंत आली आहे आणि एका सेकंदामध्ये, आता हे जे अंतर आपण मोजतोय ते मीटर मध्ये न मोजता ते अँगलच्या फॉर्म मध्ये मोजतोय. सो इन 1 सेकंड द ऑब्जेक्ट हॅज ट्रेस्ड 30 डिग्री अँगल. परत समजा ती बी पासून सी पर्यंत आली इथे, अगेन इन 1 सेकंड इट हॅज ट्रेस्ड 30 डिग्री अँगल. परत इथे आली, इथे डी पर्यंत आली, परत 1 सेकंदामध्ये परत 30 डिग्री अँगल. तर मग काय करतं ऑब्जेक्ट? इक्वल अँगल इज ट्रेस्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग त्यावेळी मग आपण जे स्पीड काढतो त्याला आपण म्हणतो ओमेगा. हे जे सिम्बल आहे ओमेगा, हे आपलं छोट्या डब्ल्यू सारखं दिसतंय, बट इट इज ऍक्च्युअली ओमेगा. आणि ते कशासाठी वापरतात? ह्याला आपण अँग्युलर स्पीड म्हणतो. अँगलच्या रूपात आपण स्पीड मोजतोय म्हणून अँग्युलर स्पीड. आणि मग ह्याचं सूत्र काय येणार? किती अँगल तिने कापलाय. आता किती अँगल कापलाय तो अँगल आपण थीटा मानणार आहे आणि किती वेळामध्ये कापलाय त्याला आपण टाइमला टी मानणार आहे. मग अँग्युलर स्पीड इज थीटा अपॉन टाइम. तर ही तर अँग्युलर स्पीड आहेच की किती 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 अँगल तो कापतोय, राईट? पण ह्या ऑब्जेक्टला फक्त अँग्युलर स्पीड नाहीये, तर ह्या ऑब्जेक्टला सरळ रेषेमधली आपली जी वेलॉसिटी असते ना, जसं ऑब्जेक्ट सरळ जाताना, ती पण आहे. आता तुम्ही विचार कराल की मॅम ऑब्जेक्ट तर गोल गोल फिरते, मग त्याला सरळ रेषेमध्ये जाणारी वेलॉसिटी कशी काय असेल? ऑब्जेक्ट तर सरळ रेषेत नाहीच जाते. तर त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया. तुम्ही आज हे ट्राय करा, पण स्वतःला जरा सांभाळून, किंवा आधी कदाचित तुम्ही ट्राय पण केलं असेल. एक नॉर्मल धागा घ्यायचा आहे आपल्याला, कपडे शिवतो ना तो धागा घ्यायचाय. हार बनवतो तो वाला जरा जाडावाला धागा घेऊ शकता किंवा उलन घेऊ शकता तुम्ही. पण तो धागा असा खूप मजबूत नाही पाहिजे, असा थोडासा नॉर्मल वाला कुचका असेल तरी चालेल.
तर धाग्याला काय करायचंय तुम्हाला, त्याच्या एका टोकाला छोटासा दगड बांधायचा. तर समजा आता हा माझा धागा आहे, ठीक आहे, हा धागा आहे, त्याच्या ह्या एका टोकाला मी काय केलं, इथे दगड बांधला आणि त्या धाग्याला इथे तुम्ही पकडलं आणि आता तुम्ही त्या धाग्याला जो आहे ते गोल 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 म्हणजे त्या दगडाला फिरवताय. मग तो असा गोल गोल जाईल तो दगड, राईट. तर मग त्या दगडाला गोल गोल फिरत ठेवण्यासाठी तुम्ही इथे त्या कोपऱ्याला धाग्याच्या पकडून बल लावताय, फोर्स अप्लाय करताय आणि मग तो फिरत 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 राहतोय, राईट. मग आता एक पॉइंट असा येईल, जर तुम्ही खूप फास्ट फिरवलं आणि समजा तुम्ही ह्या दिशेने असं फिरवताय, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवताय, तर काय होईल, मग तो धागा तुटेल आणि तो दगड कसा पडेल मग मला सांगा. तुम्ही असं फिरवत होता, तो दगड असा खाली पडेल की परत एक राऊंड मारून गोल फिरून असा गोल फिरून दगड मग खाली पडेल, कसा पडेल सांगा जरा. कसा फिरेल तो दगड, कसा पडेल, कोण सांगेल. नाही माहिती, ट्राय करा, मी सांगते. बघा, तो जो दगड आहे ना, तो हा धागा तुटल्यानंतर तो गोल वगैरे काही नाही फिरणार ना, इकडे असा गोल गोल जाईल ना पूर्ण राऊंड मारेल. तो ह्या वर्तुळाला बिलकुल असं टँजेन्शियल सरळ रेषेमध्ये जाऊन इकडे कुठेतरी तो दगड पडेल, सरळ जाऊन तो खाली पडेल तुटून. म्हणून मग हे सरळ जाण्यासाठी धागा तुटल्यावर सरळ जातानाची जी त्याची वेलॉसिटी असेल ती आहे ही लिनियर वेलॉसिटी. मी म्हणून म्हटलं एकतर त्याला आहे अँग्युलर स्पीड आणि दुसरी आहे ही लिनियर वेलॉसिटी. तर त्याला अशा ह्या दोन दोन गोष्टी असतात. म्हणून ना सर्क्युलर मोशन मध्ये ना दोन दोन गोष्टी येतात अभ्यास करण्यासाठी. तो फिरताना त्याची स्पीड किती आहे आणि जर तो तुटला तर त्याची सरळ रेषेमधली स्पीड कशी असेल. अच्छा, हे तर तुमच्या बरोबर घडलंच असेल. बघा, फॅन फिरताना चुकून त्या फॅनला काहीतरी वस्तू आदळली तर ती कशी जाते, फॅनला चिटकून गोल गोल नाही फिरत बघा, सरळ रेषेमध्ये जाऊन पडते. बघितलंय हे तरी? येस, तीच ती ही सरळ रेषेमध्ये ज्या स्पीडने ती वस्तू फेकली जाते, ज्या स्पीडने ती वस्तू लांब जाऊन पडते, तेच आपण इथे त्याला वेलॉसिटी म्हणतोय. तर त्याच वेलॉसिटीला इथे लिनियर वेलॉसिटी, लिनियर म्हणजे एका रेषेमधली वेलॉसिटी म्हणतात. आय होप इथपर्यंत कळलंय. आता बघा, त्या दगडाला गोल गोल फिरत ठेवण्यासाठी तुम्ही जे बल लावताय ते बल कुठून लावताय, त्या वर्तुळाच्या केंद्रकाला लावताय. कारण तो धाग्याचं जे टोक आहे जे तुम्ही पकडलंय ते टोक कुठे आहे, इथे केंद्रकामध्ये ना. सेम वे कुठल्या पण ग्रहाला फिरत ठेवण्यासाठी बल कोण लावते, सूर्य. आणि सूर्य काय करतोय, ते प्लॅनेटला स्वतःकडे खेचतोय, बरोबर आहे. मग तेच गोल गोल फिरत ठेवण्यासाठी स्वतःकडे खेचताना जे बल लावलं जातं त्यालाच इथे नाव दिलेलं आहे सेंट्रीपिटल फोर्स. काय नाव दिलेलं आहे, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, केंद्रकीय बल ऍक्च्युली मराठीमध्ये जर त्याला म्हटलं तर, कारण ते केंद्राद्वारे लावलं जाते. सेंटर म्हणजे केंद्र असतं, म्हणून सेंट्रीपिटल फोर्स. तर आता बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये येऊया आपण. आणि आता आपला क्लास संपल्यानंतर ना, आजच्याच आज, म्हणजे तुम्ही नंतर नाही विसराल, आता मी जे एक्सप्लेन केलं हे जरा वाचून काढायचंय तुम्ही. बघा, पुस्तक दिसतंय आता तुम्हाला. तर स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम हे तर आपण बघितलंच. आता नीट बघा, इथे हे ते मी बल म्हणते, हे इथे लिहिले F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आणि हे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्रकाद्वारे ती सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी, वस्तूला गोल गोल फिरत ठेवण्यासाठी जे बल लावावं लागतं त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r.
आता हे mv²/r हा फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला 11वी-12वीला असेल, आता नाहीये, ते सिलेबस मध्ये नाहीये. आता तुम्हाला डायरेक्ट हा फॉर्म्युला बायहार्ट करायचे, पाठ करायचे हे सूत्र. आणि आता पुढे जाऊन काय केलंय, ह्याच सूत्रामध्ये बघा mv²/r मध्येच आता आपण काय बघितलेलं, प्लॅनेटची जी वेलॉसिटी आहे त्याचं इथे बघा सूत्र दिलंय. आणि इथे वेलॉसिटी कोणाची आहे, त्या प्लॅनेटची, जो प्लॅनेट फिरतोय, गतिमान आहे ग्रह, त्याची आहे. तर v इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. तर मग पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहे ना, म्हणजे त्याचा तो परीघ आहे, तो परीघ. चला आता ह्याला मी तुम्हाला हे सूत्र नाही, हे ह्यांनी इथपर्यंत हे कसं काढलंय आणि मग फायनल इथे कसं हे उत्तर आलंय, तर हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करते. जरा मला आधी बघू द्या वेळ किती आपल्याकडे, कारण हा टॉपिकला अजून जरा 10 मिनिटं तरी लागतील, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? अच्छा, नाही, 12:30 वाजलेत. बरं ठीक आहे, आपण ह्याला नंतर कंटिन्यू करू. उद्याच आपला बहुतेक क्लास आहे, ह्याला उद्या कम्प्लीट करूयात की ह्या सूत्र आलं कसं हे. आय नो ते तुम्हाला थोडंसं बघून काय केलं कळत नसेल आणि थोडं डिफिकल्ट वाटत असेल, म्हणून आपण त्याला उद्या कम्प्लीट करूयात. तोपर्यंत आता आजचा होमवर्क काय आहे, सिम्पल केप्लरचे तिन्ही नियम लिहून काढायचेत, पाठ करायचेत. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स वाला जो पॅरेग्राफ आहे, कमीत कमी आपण जेवढा आज बघितलं तेवढा व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे आता मी जे शिकवलं, तुम्हाला एक्सप्लेन केलं, ते तुम्हाला त्या पॅरेग्राफ बरोबर रिलेट करायला इझी जाईल. कुठून ते कुठपर्यंत वाचायचंय, इथून ते कमीत कमी इथपर्यंत वाचून काढायचंय. ठीक आहे, सिंपल छोटे छोटे 2च पॅरेग्राफ आहेत. तर ठीक आहे, चला आता आपण इथं क्लास थांबवूयात. ठीक आहे, आता आज आपण 2च गोष्टी बघितल्या. एक बघितलं केप्लरचे लॉज आणि दुसरं सेंट्रिपिटल फोर्स काय असतो ते बघितलं. कोणाकोणाला समजलं हे? कोणाकोणाला समजलं? इझी? ठीक आहे, तर आजच बायहार्ट करा. परत बघा, मी पुन्हा पुन्हा सांगते, आजच करा, आजच करा. का? कारण आपण ना कुठली पण गोष्ट शिकल्यावर 8 तासाच्या आत रिवाइज केली ना, ती आपल्या परमनंट मेमरीमध्ये जाते, नाहीतर नंतर ती गोष्ट विसरायला सुरुवात होते. ठीक आहे, तर चला, थँक्यू सो मच. तर आपण उद्या भेटूयात. आणि उद्यापर्यंत मग मी आजचा होमवर्क जो सांगितलेला आणि लास्ट क्लासमध्ये जो होमवर्क सांगितलेला, दोन्ही होमवर्क कम्प्लीट करा, ज्यांनी केले नाहीये.